अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानराजा तया ठविता मा पुण्यराशी नमस्कार माझा श्रीगुरु सनानी कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतन की जय. अपने माता पिता की जय. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वांती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्यजोका पुण्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा सालवेली जड भिंती हरली चांग याची भ्रांती चालवेली जड भिंती हरली सांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा मार्गाचा सांगाती रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला मुखी वेद शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप दर्शने हरे सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 19 ऑगस्ट आहे की नाही, बुधवार. आज आहे ना जागतिक मानववादी दिन आहे आज. इंटरनॅशनल वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे. त्याच्यानंतर आहे ना आजच 1919 साली अफगाणिस्तान स्वतंत्र झालं, म्हणजे त्यांचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्यानंतर आहे ना 1946ला जन्म झाला कोणाचा, अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा जन्मदिवस आहे आजचा. तर असं हे आजचं थोडक्यामध्ये दिनविशेष होता. आणि आजचा ते आज ते माझ्याकडे नाही, असेल काही गोष्टी.
आजचा जो श्लोक आहे तो 8वा श्लोक आहे आणि अध्याय आपला 4था आहे, बरोबर नाही? मी म्हणतो माझ्या मागे म्हणायचं. परित्राणाय साधूनां परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. आता या 8व्या श्लोकामध्ये भगवंत आणखीन कारण सांगतात की मी का अवतार घेतो. तर त्यांनी 3 कारणं या श्लोकात सांगितली. पहिले काय बोलतात? परित्राणाय साधूनां, म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी. त्याच्यानंतर विनाशायच दुष्कृतां, म्हणजे दुष्टांचा संहार करण्यासाठी. आणखीन एक कारण आहे की धर्मसंस्थापनार्थाय. कधी मी आपल्याला कालच विषय झाला की धर्माला कधी कधी ग्लानी येते, मग ते परत पुनर्जीवन करायचं धर्माचं, त्याच्यासाठी भगवंत अवतार घेतात. म्हणजे 3 गोष्टी भगवंताने ते आपल्याला सांगितलेल्या आहेत, आहे की नाही? तर आता याच्यामध्ये पवित्राणाय साधूनां म्हणजे काय माहिती आहे का? सज्जन भक्त आणि धर्मपरायण लोक आहेत समाजामध्ये असतात, त्यांचं रक्षण करायचं आहे. बघा दुर्जन माणसं आहेत ना, साधूला नीट राहून देत नाही. देतात का? साधू इथे कशासाठी आलेले असतात? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठ, इथे उपकारासाठी आलेले असतात. परंतु दुर्जन आता दुर्जनासी न सज्जनासी न कळे दुर्जनाची बुद्धी. दुर्जन साधूला काम नाही करू देत. बघा ज्ञानोबारायापासून जन्म झाला, म्हणजे जे जन्माला आले तेव्हापासून ते एकनाथ महाराजांपर्यंत किंवा तुकाराम महाराजांचं मुस्लिम राजवटू, त्यांनी धर्माचं काम करू दिलं नाही साधूंना बरोबर, पण तरी त्यांनी केलं. तरी त्यांनी केलं ते. मग काय केलं देवाने? आता देवांचा ब्रीद आहे की मी येतो, मग लगेच शिवाजी महाराजांच्या रूपाने ते आले. आले की नाही? त्यांनी धर्माचं रक्षण केलं. तर असं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते येतात आणि धर्माचं रक्षण करतात. आता साधू बरं, आता एक कसं आहे माहिती आहे का? साधूचं रक्षण करायचं आहे ठीक आहे, पण नुसतं तेवढ्याने भागत नाही आहे. दृष्टांचा नाश करायचा आहे. दया तिचे नाव, भूताचे पालन, अनेक निर्जलन कंटकांची. दयाची व्याख्या कशी आहे? नुसतं भूताचं पालन नाही आहे, दुष्टांचा संहार करायचा आहे. दया इज इक्वल टू काय? भूताचं पालन प्लस दुष्टांचा संहार. तर अशा म्हणजे विनाश करायचा आहे दुष्टाचा दुष्ट लोकांचा. त्याच्यानंतर इथे बसा, इथे बस बसा, इथे बसा, बसा बसा. आता मी बोलला ना तुम्हाला. नाही नाही ते रिझर्व आहेत. आता इथे काय झालं माहिती आहे का? 8वा श्लोक काढा. त्याला कसं थोडं पायाखाली लागतं ना. आणि काय होतं माहिती आहे का? तिकडे या तिकडे काय त्याच्यानंतर धर्माचं स्थापन नाही, पुनर्जीवन करण्यासाठी. या 3 गोष्टीसाठी भगवंत इथं येत असतो, आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये तुकोबरायांनी काही असे वेगवेगळे दाखले दिलेले. ते का जन्माला येतो भगवंत, का जन्माला येतो, त्यातले 2-3 आपण चरण घेऊन आपण वळवांकडे येऊ. तुकोबराय काय म्हणतो तुम्ही एक ठिकाणी? तुका म्हणे तुझं भक्ताचे कारण करावा या पूर्ण अवतार. भक्तासाठी तू येतो. बघा तो खरा दुर्जनासाठी येत नाही. तुम्ही ते म्हटलंय मी दुर्जनासाठी येतो. अहो दुर्जन त्याच्यासाठी काय हो? सगळी जर का सत्ता त्याची आहे
तर तो फक्त एक बटन दाबलं की त्याचा नाश होऊ शकतो. परंतु त्याला भक्ताचं ऋण फेडावायला लागतं. त्याला भक्तांशी लीला करावी लागते. भक्तांशी ज्या गोपिका आहेत बघा, म्हणजे गोकुळामध्ये लीला केल्या त्या गोपिकांच्या, म्हणजे असं म्हणतात की भगवंत 14 वर्ष राहिला त्याच्यामध्ये पुढे त्या गोकुळामध्ये. म्हणजे 14 वर्ष त्यांनी भक्तांना काय केली, प्रेम दिलं. त्याच्यासाठी तर तो आला होता. आणि मग बाकीचं तर कारण आहेच आहे. पुढे काय म्हणतात तुकाराम महाराज, आम्हासाठी अवतार मत्स्य कृमादिक सुकर. आपण कालच अवताराचे बघितले किती अवतार आहेत. मत्स्यापासून अवतार आहेत. ते सगळे अवतार आमच्यासाठी आहे असं तर तुकाराम महाराज म्हणतात. पुढे असं म्हणतात, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळेसी भक्तजन. भक्तजनांना तू पाळतोस. त्याच्यानंतर ऋण फेडावया अवतार केला अविनाश आला आकारास. भक्तांचं ऋण आहे त्याच्यावर. कारण खरा भक्त भगवंताकडे काहीच मागत नाही. मग भक्तांचं ऋण फेडण्यासाठी भगवंत काय करतो, अवतार घेतो. असं तुकाराम महाराजांचं मत आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, बरं भगवंताचा अवतार झाल्यानंतर काय फरक पडतो सृष्टीवर, तर इथे ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. अज्ञान समूळ नष्ट होते. गोकुळाच्या सुखा अंतपार नाही लेखा, असं महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं. त्याच्यानंतर अधर्माची हद्द तोडली जाते. त्याच्यानंतर दोषांच्या सनदा फाडल्या जातात. सज्जनाच्या हातात सत्ता येते. सज्जनाच्या हातात सत्ता आल्यानंतर किती परिवर्तन होतं हे आपण आता बघितलेलं आहे 10-12 वर्षामध्ये, आहे की नाही. हो, मग ते परिवर्तन होतं. त्याच्यानंतर पुढे अविवेकाची काजळी काढल्यानंतर साधूंना नित्य दिवाळीचा अनुभव येतो. हे ज्ञानोबा यांचं मत आहे. त्याच्यानंतर जगामध्ये धर्म सुखाने नांदू लागतो. पापाचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची पाठ सुरू. हा परिणाम आहे भगवंत आल्याचा, आहे की नाही. हां, तर आता आपल्याला ज्ञानोबा परत हे जर मी तुम्हाला मुद्द्याने सांगितलं, पण आपण ओव्याने काय म्हणतात ते बघू आणि आपण पुढे जाऊ. 51 ओवे बघा. ते वेळी आपुलेचे नि कैवारे मी साकारू होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. मी भक्तांच्या कैवारासाठी आकाराला येतो आणि काय करतो, मी देह धारण करून अवतार घेतो. आणि मग काय होतं, अंधार, अज्ञानरूपी जो अंधार आहे तो पूर्ण नष्ट होतो. हा भगवंताच्या अवताराचा परिणाम आहे. पुढे बघा. अधर्माची अवधी तोडी दोषांचे लिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. तर काय करतात ते, अधर्माची हद्द तोडून टाकतो भगवंत. त्याच्यानंतर दोषाच्या सनदा फाडून टाकतो. म्हणजे दुष्कृत्य जे माणसं आहेत, दृष्ट माणसं, त्यांचा नायनाट करतो. आणि सज्जनाच्या हातामध्ये ध्वजा देतो. सज्जनाच्या हातामध्ये काय देतो, सत्ता देतो. जसं कंसाला त्यांनी मारलं श्रीकृष्णाने आणि स्वतः राजावर नाही बसला. त्यांनी उग्रसेनाला राज्यावर दिलं. हा उग्रसेन सज्जन आहे. सज्जनाच्या हातामध्ये काय देतो, तो ध्वजा देतो. पुढे बघा. दैत्यांचे कुळे नाशी साधूचा मानू गिवसे धर्मासे नीतीशी शेज भरे. म्हणजे तो काय करतो, दैत्यांच्या कुळाचा नाश करून टाकतो.
त्याच्यानंतर साधूला गेलेला मान परत मिळवून देतो आणि धर्म आणि नीतीची सांगड घालतो. हे भगवंत अवतार आल्यानंतर हे सगळं कार्य तो करत असतो. त्याच्यानंतर पुढे बघा, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी ते तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. बघा दिवा आहे, दिवा आता ही समय आहे, समय पेटते आणि काही वेळाने काजळी तयार होते. आपण काजळी नाही काढली तर काय होतं, स्पष्टता दिवा अंधुक असं चांगला प्रकाश नाही दिसत आपल्याला, डिम डिम होतं. मग ती काजळी काढून टाकतो मी अविवेकाची, आणि अविवेकाची काजळी काढल्यानंतर निरंतर दिवाळी ही सज्जनासाठी मी तयार करतो असं भगवंत आपल्याला म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे भगवंत आल्यानंतर काय परिणाम होतो हे ज्ञानोबराय पुढच्या ओव्यामध्ये सांगतात बघा. स्वसुखे विश्व कोंदे धर्माची जगे नांदे भक्ता निगते दोंदे सात्विकांची. म्हणजे काय होतं, सर्व जग हे आत्मसुखाने भरून जातं. त्याच्यानंतर काय परिणाम होतो, जगामध्ये धर्म नांदायला लागतो. आणि धर्म एकदा नांदायला लागला की त्याचा परिणाम काय आहे, सर्व जग सुखी राहणार. कोणी कोणाचा द्वेष करत नाही, सर्वांना सर्व भेटतं आणि तिथे दुजाभाव विषमता ही संपूर्ण नाहीशी होऊन जाते. पुढे भगवंत असं म्हणतात, भक्तांना काय होतं, भक्तांना सात्विकता भक्तामध्ये वाढून जाते. भक्तीचं प्रमाण जास्त व्हायला लागतं, लोक भक्ती करू लागतात. बघा अधर्मामध्ये भक्ती नाही करतायत. तुम्ही भक्ती करायला लागले ना तर ते अधर्मी लोक तुम्हाला आड येणार, करून करून भागला आणि देवपूजाला लागला असं म्हणणार तुम्हाला. ते स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. मग भगवंत काय म्हणतात, मी आल्यानंतर हे सगळं बंद होऊन जातं. नाही आनंदाशी जोडा. मी आल्यानंतर जेव्हा भगवंत गोकुळात आले तिथे सगळंच आनंद आहे की नाही, तिथे दुःखाला काही जागाच नव्हती. पुढे बघा, तै पापाचा अचळू फिटे पुण्याचे पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा. अरे अर्जुना, मी आलो ना तर पापाचा जो अचळू म्हणजे पर्वत, पापाचा पर्वत आहे ना नाहीसा होऊन जातो. किती मोठं पाप असेल जगामध्ये, पाप एवढं पाप नाही नामापुढे. भगवंताच्या नामाचा एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे की त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचा पाप टिकत नाही. भगवंताच्या नामाच्या पुढे पुण्याची पहाट फुटे, तर इकडं पुण्याचा काय होतो, प्रसार होतो. आणि हे सगळं मी आल्यानंतर, म्हणजे मी अवतार जेव्हा घेतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होतात. पुढची शेवटची ओवी बघा काय, ऐसिया काजा लागी अवतरे मी युगी युगी परे ते हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. अशा या कामासाठी मी युगायुगामध्ये मी अवतार घेतो आणि हे जे ओळखतो त्याला विवेकी मनुष्य म्हणतात. आणि याच्यावर ज्याचा विश्वास नाही तो अविवेकी. म्हणजे इथे ज्ञानोबराय आपल्याला विवेकाचे पण डेफिनेशन सांगतात आहे की नाही. तर अशा प्रकारे भगवंत सांगतात, मी अवतार का घेतो की साधूंचं रक्षण करायचं आहे, दुष्टांचा नाश करायचा आहे आणि धर्माची पुनर्स्थापना करायची आहे. याच्यासाठी मी अवतार घेतो असं भगवंत म्हणतात. आणि पुढे
पुढचा जो श्लोक आहे 9वा श्लोक उद्याचा, त्याच्यामध्ये माझा जन्म कसा हे आहे, दिव्य आहे आणि माझा कर्मसुद्धा दिव्य आहे, त्याच्याबद्दल भगवंत आपल्याला उद्या सांगणार आहे. तूर्त आपण आजची सेवा समाप्त करू. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतान की अपने अपने माता पिता की गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया आता विश्वात्मके